ठिकाणी सादरीकरण केलं, प्रश्नच नाही. संदेश नाईक विभोवाने सुद्धा सुंदर या ठिकाणी भजनाची सुरुवात केली. योगेश पाडे विभोवाने सुद्धा सुंदर या ठिकाणी गजल सादरीकरण केला, अतिशय सुंदर. पण बुवा तुम्ही दोघांनी लक्षात घ्यावा, कार्यक्रमाची उपस्थिती किती होती आणि किती राहिली. काय बुवा भारावर गाणी म्हटली आणि जा काय लोकांका म्हणजे लोकांचा खुळी ठेवलेली नाहीत. तुझा इथं काय ना काय ऐकवलं नाही तो म्हणी बिनी किंवा ऐकूक लोकांचा काय खुळी ठेवलेली नाहीत. आणि गाणी तू जेवढी म्हटलंस त्यांना याकी गाणं तुझा स्वरात, तू स्वतः कधी स्वरात नाही तर गाणं खायचं स्वरात असतात. तू आता लिहून घे, लक्षात दिलं ना. आणि मंडळवाले 2-3 वेळा आमका सांगून गेले. आणि तू जर जास्त बोललंस तर मी मंडळाचं पण ऐकणार नाही, लक्षात ठेव. हा होऊन जाऊ दे. काय या पुढे कार्यक्रमात डबल बारी या ते बिचारे 2-3 वेळा सांगून घेतात, त्याविषयी तू आपला कृपा केलं. हे मी बोलत होताय, मी बोललोय का? माझा बोलणं चालू होता 1 मिनिट, ह्याचा बोलणं भजन चालू असताना आम्ही दोन्ही बुवा बोललो काय? आवाज बंद कर, आमका पण बोलता येतात. हा त्याच्यामुळे मंडळाचा मान ठेवणार, कारण आमका होय बारी मंडळात दिलेली आहे. ह्याच्या पुढची बारी मंडळ देत, तुझ्याशी आमका काय देणं घेणं काय नाही. आमका ज्या मंडळाने बोलवलं त्या व्यक्तीने आमका बोलवलं नाही, आमचा मान सन्मान केला नाही, त्या मंडळाचा मान सन्मान आम्ही ठेवणार. पुढच्या कार्यक्रमासाठी आम्ही तुमका लवकर मोकळीत करणार. आमकाही 1-1.5 तास काढता येतच, हे तुमका माहिती आहे बरोबर ना. गेल्या वर्षी आम्ही 7-7:15 पर्यंत कार्यक्रम केलो तुमच्या म्हणण्याप्रमाणे. आता रात्री डबल बारी असते एका दाखवला विलासराव टेम्पो काय आहे, पण आता दोन्ही बोलते आम्ही दोघांनी ठरवला. आमका पैशाची आशा नाही. आणि दुसरी गोष्ट काय माहितीये, त्याचे मुद्दे मला सोडून द्यायचे, कारण त्याला सांगितलं की भजनाची सुरुवात तुम्ही दोघांनी खोरे कुदळी घेऊन ये होतात. संदेश नाईक बुवा खोरे कुदळी घेऊन येतो विषय नाही. शेवटी काय समोरच्या बुवाचे मुद्दे खुडूचेच लागतात, समजला ना. तोच थोडस विषय राहिलो. आणि काय माहितीये योगेश पाडवे बुवा, तुम्ही भरपूर काय नाही काय सांगलात. आता माका काय बोलतो ना, फक्त एकच मुद्दा सांगते की विलास राणे बुवा तू पैशासाठी हलकड बुवा. बुवा ह्यात लिंगी स्वरात स्मरून सांगतोय, त्या सरस्वती हात ठेवून तूही बोललं ह्या बघ, तोही बोललो आणि तूही बोललं. ह्या लिंगी स्वरात स्मरून सांगतोय. आज जगात सगळे आंबे कमी आहेत, पण आज मी समाधानी आहे. मी भिकारी नाही ऐकून घे. पैसे सगळ्यांकडे असतात, त्याची निंदा करायची नाही. ज्याका पब्लिका वाटा ज्याका पैसे देऊचे त्या देणार, तो जेतो कर्माचा विषय. माका नाही देऊसारखे वाटले नाही देऊचे. आणि अजून सुद्धा भजन संपला नाही, अजून सुद्धा देणारे जे उसळले. तू मध्ये बोलवलो मध्ये माका बोलता येतात. काय खातात ना, काय खातात का? गुटखा काय खातात? तुझ्या सरस्वती हात ठेवून सांग, माईक चालू कर. मी खाले नाही दोघी माईक बोल. देव कुठं जाऊन दे. देव त्या गुटख्याचा ट काढून टाकला. काय वाटतं तो काय होतो अर्थ? गुट खा. गुट ट काढून टाक. काय खालं? सरस्वती बसून माझ्या नाटक लागून लक्षात ठेव. हा जरा ह्यो आवाज गेलो बाबा. असं काय? हॅलो हॅलो ठीक आहे सॉरी पेटी जरा दे. 2-4 गाणी म्हणतोय, कारण ह्या भजनाचा पायो जसं संतांनी रचला या तसंच पंचरत्न होऊन गेले. कदम बुवा, पाटील बुवा, पांचाळ बुवा, खोपकर बुवा, त्यांचा एखादा गाणं या कदम बुवांचा गाणं म्हटला तर आपण आमका उद्देशून हा सुद्धा आमका उद्देशून म्हटलं. पांचाळ कदम बुवांचं गाणं, पांचाळ बुवांचं गाणं ह्याच्या नशिबाग नाही. विलास पाटील बुवांचं गाणं ज्यांचा भजन विलास पाटील बुवांचा हो करता, त्या कैलासवासी विलास पाटील बुवांचा याके गाणं ह्याच्या लायकीचा नाही. तू घाबर मध्ये बोलू नको. मी बोललो होतो ह्याचा काहीतरी खाऊन आमका बोलू नको. मध्ये स्वच्छ तोंडाने बोल. हा पुरावे बरोबर ना. हा भांडण कसलो भांडण नाही, त्या प्रेमाचा भांडण सुटलंच. हॅलो जरा पेटीचा आवाज द्या. ह्याका काय माका बोलतच नाही, कारण त्याच्याने माझे कायमचे चालूच असतात कार्यक्रम. तू कधीतरी भेटणार नाही. ह्याका शिकवलंय म्हणून सांगता. काय सांगता? ह्याका शिकवलंय मी मागच्या हैराडवाडीच्या बारीत. हे बाबा खरोखर मी तुला सांगते, संदेश नाईक बुवा आमचे बरेच जवळजवळ 20-25 डबल बारे झाले असतील मी सुरुवात केल्यापासून. पण आज संदेश नाईक बुवाकडे एवढी नम्रता एवढी खायच्या बुवाकडे नाही. येतात जोरदार संदेश नाईक बुवासाठी टाळे होऊन जातो. बुवा
फास्ट गाडी असली नंतर 2 मिनिटं थांबून भडकावर बोलणार नाही जाणार एवढंच हवा माणसाक रे तुका कार्यक्रम केल्यामुळे बुवा होय कांडे चोरा रामनवमीचा हॅलो सन्माननीय सुरेश काशीराम राणे यांकडून हे माझ्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय मनापासून स्वीकारतो त्याचप्रमाणे सारे लोक नोटेशन कदम बुवांची आठवण बुवा केलात 100 रुपयात तुम्ही हॅलो म्हणते माईक बंद असून मी माझ्या आवाजात एवढं रेटवतोय बघा म्हणजे मला याची गरज तशी नाही निरोम गावचे निसे आर्थिंगवर सारे मोपन नोटेशन सारे मोपन कदम बुवांची आठवण हा टाके का हवा ठीक आहे द्यावे सॉरी 1 2 3 4 सारे म पानी म सा पने सारे साने म पमरे चंद्रकांत बुवांची आठवण बुवांच्या आठवणीबद्दल हे 200 रुपयाचं पारितोषिक आलंय संदीप दीपक परब साहेब यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय त्याचप्रमाणे शिवाजी राणे यांच्याकडून हे 100 रुपयाचं पारितोषिक स्वीकारतो सन्माननीय संदीप राणे यांच्याकडून हे 200 रुपयाचं पारितोषिक स्वीकारतो त्यांच्या चरणाशी नतमस्तक होतो दिगंबर काका हे तुमच्यासाठी
पाडवी बुवांकडे काय बुवा तुका मी बुवांचो साथ दाखवलं असते पण तेच म्हणाले आज या नोटेशन नको घेऊया आज वेगळं घेऊया कारण काय माहिती आहे खरोखर तुका मी या सरस्वतीक स्मरून सांगते की जेवढे जेवढे बुवा माका भेटतात सगळे ते सांगतात की बुवा खरोखर तुम्ही जो आज साथ चालवलास तो ऐकून खूप समाधान वाटत ह्याच्यापेक्षा मला काय नको अरे समजला हा तर हे प्रवीण परब यांच्याकडून मगाशी 100 रुपयाचं पारितोषिक आलं होतं स्वीकारतो त्यांच्या चरणाशी नतमस्तक होतो कारण कैलासवासी चंद्रकांत बुवांचे आशीर्वाद आमच्या गुरूंच्या पाठीशी आहेत आणि त्यांचे आमच्या गुरूंचे आशीर्वाद बुवा आमच्या पाठीशी आहेत याच्यापेक्षा आमका काय नको ही पिक्चरची गाणी 50 येतात 50 जातात मगाशी मी सांगलंय कैलासवासी चंद्रकांत कदम बुवा परशुराम पांचाळ बुवा विलास पाटील बुवांची जर कॅसेट लागली तर रस्त्यात जाणारा माणूस नक्की थांबणार नाही ऐकणार एवढी विद्वत त्यांच्या गायना त्यांच्या भजनात होती बुवा आपण तर टिकू बुवा तुझा कहतो नाही तरी चालला बघ आता कदम बुवा काय म्हणायचे ते जरा पेटीचं थोडस आवाज हा हे नाथ नाथ मना लादू नको जना नाथ नाथ मना लादू नको जना निर्लज्ज होऊन निर्लज्ज होऊन हे हरिनाम रंगात आल्यावानी अंगात निसर्ग होऊन हे हरिनाम रंगात आल्यावानी अंगात निसर्ग होऊन हे हरिनाम रंगात आल्यावानी अंगात निसर्ग होऊन ही बुवा डॅडिंगची आठवण तू काही ती भाराभर गाणी म्हणूकच नको ही तू 10 गाणी म्हटलंच ना कैलासवासी बुवांची 10 गाणी जर म्हटलंच ना त्याची भाराभर गाणी म्हणू नको ह्यो काय करणार आता माहिती हा ह्यो सगळी जुनी गाणी म्हणणार आणि मार्केट डाऊन करून बघणार ह्यो पोचलेलो माणूस असो त्याची विद्वत्ता ती कसा प्रत्येकाचं एक घ्या असतं पण पाडव्या बुवा भाराभर बोलला एकमेकाकडून कोण बोलला की 4 बारवे गावचा असो विषय नाही बरोबर की ना ही मावळंगी गावात माझी 3री वारी बरोबर की ना कारण आमका काहीतरी रिस्पेक्ट देतात दुसरे लोक त्यांच्या चरणाशी आम्ही नतमस्तक आहोत त्याच्यामुळे आमची कला काहीतरी लोकांपर्यंत पोहोचता एकदा या स्वयंभू रामेश्वर मंडळ आणि माहुळके गावातील ग्रामस्थांसाठी आमच्या मंडळाच्या वतीनं जोरदार टाळे होऊन जाऊन देतो हे गुलाब राजा बसून सिंहासनी सांगतो ऐका गुलाब राजा हे गुलाब राजा बसून सिंहासनी सांगतो ऐका गणभंगुर हे जीवन फुले कुणी भांडू नका गणभंगुर हे जीवन फुले कुणी भांडू नका हो बघा अरे पांचाळ बुवा सांगून गेले या जीवन गणभंगुरा बायको दारापर्यंत पोरगो स्मशानापर्यंत ही सगळी गट आहे जीवन धनभंगुरा बरोबर आहे हा पाडू बाबा त्यामुळे बुवा काय माहिती आहे पैशा भिकारी एका भिकारी या जगात कोण भिकारी नाही बरोबर नाही प्रत्येक माणूस खाऊन सुखी आणि आमका ह्याका काय माका काय निवड तुमका काय पैसे मिळत नाही म्हणून
आम्ही ह्या स्वीकारला. ही गोष्ट मुळीच नाही. तुम्ही खात्यापित्या घरचे आहात, आम्ही खात्यापित्या घरचे आहोत, बुवा खात्यापित्या घरचे चांगले संस्कारी आहेत. म्हणूनच आमची वाढवडिलांची पुण्याही काहीतरी हा म्हणून आम्ही गेला आणि या देवासमोर नामस्मरण करतात. एवढाच आमचा पुरेसा. बुवा काही भारी असाल काहीच बुवा पैशावर हलकटपणा बोलू नको बुवा, कारण ती निव्वळ चुकी आहे. पैसे देणं ह्या रसिक प्रेक्षकांचं काम असतात. जे का वाटतात त्या का तू देतात, बरोबर ना? हा, तेव्हा ह्या लक्षात ठेवा. एवढं तुमचा एक भावाच्या नात्यात तुमका सल्लो. मान खाली करू नको, दाबीन जरूर. हा, क्षणभंगुर हे जीवन फुले कुणीही भांडून. हरे राम हरे कृष्ण 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 हरे राम हरे राम. राजा तुझी वासनी सांगतो ऐका. गुलाब राजा तुझी वासनी सांगतो ऐका. क्षणभंगुर जीवन फुले कुणी भांडू नका. क्षणभंगुर जीवन फुले कुणी भांडू नका. हरे राम हरे कृष्ण 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 हरे विठ्ठल 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 पंढरीच्या वाळवंटात खेळ येतता मांडीला. 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 संतांच्या विरुद्ध पंडितांचा सामना रंगला. संतांच्या विरुद्ध पंडितांचा सामना रंगला. पंढरीच्या वाळवंटात खेळ येतता मांडीला. पंढरीच्या वाळवंटात खेळ येतता मांडीला. पंढरीच्या वाळवंटात खेळ येतता मांडीला. काय बुवा किती गाणी घ्यायच्या तेवढी कमी. संदेश नाही देऊ बुवांक सुद्धा पुढे गजर मिळू हवा. गजर घेणार 7:30 माझ्याकडे गजर येईल तर झाले 6:45. एवढी गाणी म्हटलंस बरोबर, एवढी गाणी म्हटलंस काय म्हटलं. आपण आज शंभू महादेवाची आज शिवरात्री या शंकरावरना एका तरी गाणं तू म्हणवणार रे. हा नाही ऐक. मल्हारी भोळा जीवीचा जिव्हाळा. हा ना मग आपला तू म्हणजे का दोघांना चढवलं निकाल केलं पेटी भरलं म्हणजे लोकांना दाखवलं की लोक सांगे ब्रह्मज्ञान आणि मी आहे कोरडं पाशानं. ह्या कोरडा पाशानं ह्या भिजलेल्या पाशानं तुझं गेम काय आमच्या लक्षात दिलं ना काय. ठीक आहे आला येतच महिना मग तेव्हा तशी परिस्थिती होती त्यावेळी आम्ही निभावून दिलं काय रे. हा मल्हारी भोळा जीवीचा जिव्हाळा. काय सांगू त्याची मी कहाणी, काय सांगू त्याची मी कहाणी. म्हातारानी लग्नाचा पंचा पंचा पुरीचा
आता पेटून उठतो खंडोबाची कारभारीन झालू बानू धनगरी खंडोबाची कारभारीन झाली बानू धनगरी एवढी 50 म्हटलं मोजकीच म्हणतात ना. तुला काय वाटला नवीन गाणी लिहत नवीन हस नवा हा पण जुना बुवा सोडायचा नाही कधी कसा हा हा तू मला अंगुराचा मिला कधी भुसाग तू शेरणी शिकारी मी भाबडाचा साग तू शेरणी शिकारी मी भाबडाचा साग एक फुल वाहतो तुला पाहतो यशवंत दबडे यांकडून हे 200 रुपयाचं पारितोषिक आलंय मंडळाच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. प्रेमान दिलेले पैसे जसे तुमका दिले तसे मी म्हटलंय की बाबा तुम्ही आपला पाठ भरला आणि माका उपाशी ठेवला कारण भाऊ सुरुवातीला चांगलं होय भेदभाव नाही. तिन्ही बुवा नंतर डबल वारिया तिने घरगुती कार्यक्रम केला नाही. गणेश जयंती आता बाबा दुपारी 5,000 आणि बक्षीस झाला 4,000 होय की नाही करबानो वाटता खोटा असा तर सागर कदम फोन कर आणि विचार. हा या राजधानीवरती तू लावला आवाज तू असं लावू खोपतो असं लावलं मग तू पाहिजे. या राजधानीवरती
भगवानी शान आहे, भगवानी शान आहे. रायगड किल्ला महाराजाची शान आहे, रायगड किल्ला महाराजाची शान आहे, रायगड किल्ला महाराजाची. आता कोण म्हणूच नाही 15 मिनिटात आठवून आणि 2-3 म्हणा त्या भेटणार तुझ्यासाठी गजरा सुरुवात करतात. कोणी सुद्धा सुंदर गजर सादर केला नाही. मी पण या ठिकाणी गजर घेतोय. माझ्या गुरुमापली लक्ष्मण गुरुबानी या ठिकाणी लिहिलेला गजर आहे बुवा. कारण त्यांच्या इतकं उंच आणि त्यांच्या इतकं बहारदार माका म्हणता येणार नाही, पण प्रयत्न तरी करेन. माका म्हणलेत मन बिंदास समजला. हा तर माणूस जन्मात येता आणि माणूस कसो जन्मात येता आणि त्या परमेश्वर त्या माणसाचो आपल्या आईच्या उदरामध्ये कसो सांभाळ करता आणि मग नंतर माणूस कसो त्या परमेश्वरात बुवा पाठ दाखवता त्याचं वर्णन ह्या गजरात केलेला. हा जीवनात सन्माननीय मिलिंद राणे यांच्याकडून हे बहुमूल्य 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. जीवनात सार्थक करण्या तन मन धनार पुणी हो, तन मन धनार पुणी हरिनामाच्या हो, हरिनामाच्या नवऱ्याच्या नावाचा घालता
कपाळी कुंकू नवऱ्याच्या नावाचा लावता, बरोबर की नाही? पायात जोडवी नवऱ्याच्या नावाचे लाव घालता, पोटामध्ये गर्भ सुद्धा नवऱ्याच्याच वंशाचं, बरोबर की नाही? त्याच्या गर्भात नाव सुद्धा वडिलांचा, बरोबर नाही? पण ती आई जी हा, ती आई परमेश्वर रूपी निर्माण केलेली बुवा एक शक्ती आहे. आणि त्या आई परमेश्वरान ती यातना सोसण्याचे बुवा, कड सोसण्याची बुवा ताकद त्या परमेश्वराने दिलेली आहे, बरोबर की नाही? एकदा आपापल्या मातृपितृ देवासाठी जोरदार टाळ्या होऊन लावले बघा. बरबाद होता आपला जन्म होतो आणि पहिलं पाऊल जेव्हा आपलं या धरणीवरती पडतं आणि तेव्हा ते बाळ जेव्हा रडतं बुवा, तेव्हा त्या बाळाला रडवणारा सुद्धा तो परमेश्वरच असतो, बरोबर की नाही? हा काय सांगलंच ना रे त्या लिंगेश्वरावर, नुसती गाणी म्हणत ते युट्यूबला होत बघ ते टाकीची वगैरे. मी काय सांगलोय सावधराव का हात तोंड लागता. हा Nityanato
अच्युतं केशवं कृष्णदामोदरं